श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारधौत जाधव देवै सदा वन्दिता निःशेषदाढ्यापः पङ्गुं लङ्घयते गिरिं नारायणं देवी वसुदेवसुतं देवं। ही खुर्ची बाजूला करा। गुरुर्ब्रह्मा चातुर्मासानिमित्त आपल्या भोईरवाडी उपासना केंद्रात ग्रंथराज दासबोधावर आपण चिंतन करतो। 5 आणि 6 तारखेला मी कल्याणमध्ये नसल्यामुळे आपण याच्यावर चिंतन करू शकलो नाही। आज 7 तारीख आहे। हे सांगायचा उद्देश एवढाच की जे वाचतात ते म्हणणार गुरुजी 5 आणि 6 तारखेला टाकलं नाही, त्यांना कळावा म्हणून ते त्याच्यात सांगतो की 5 आणि 6 तारखेला प्रवचन केलेलं नाही। पडदमूर्खाची लक्षणं सुरू होती। दशक दुसरा आहे, समास 10वा आहे आणि ओवी क्रमांक 8 आहे। समूळ ग्रंथ पाहिल्या वीण उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता पाहे अवगुण तो एक पडत मूर्ख श्रीराम। त्याला वाचता येत नाही असं नाही। पडत मूर्ख कोणाला म्हणलंय? ज्याला वाचता येते। पडत म्हणजे ज्याला वाचता येते असं। एखादं पुस्तक घेतलं काय यात काय नाही म्हणतो, आणि तू वाचलंय का बाबा? वाच आणि मग त्या पुस्तकात काही चांगलं लिहिलंय का वाईट लिहिलंय? नाही ते म्हणतात ह्यात चांगलं काही नाही। पण तू वाचून बघ ना। जे सगळे गोंधळ होतात ना, आपण नेहमी वाचतो ह्या पुस्तकात चांगलं नाही, त्या पुस्तकात, पण तू वाचलेस का बाबा? आपण वाचल्याशिवाय त्याच्यावर चांगलं आहे का वाईट आहे या बोलण्यात काय अर्थ नाही। गुण सांगता पाहे अवगुण। एखाद्या माणसातला आपण गुण चांगला सांगायला सुरुवात केला की त्या ऐकणाऱ्याला असं वाटतं माझ्यापेक्षा ह्यालाच हा मोठा म्हणतोय, आणि मग तो लगेच त्यातले अवगुण सांगायला सुरुवात करतो। तुम्ही त्याला खूप चांगलं म्हणता, पण तो असा येतो तसा येतो तसा आहे। गुण पाहता सांगे अवगुण तो एक पडत मूर्ख श्रीराम। एखाद्याच्या घरी गेलो, आपण सांगितलं होतं काय सुंदर भाजी केली होती, जा त्यांच्याकडे जेवायला। अरे त्यांना चांगलं म्हणलं म्हणून काय तुला वाईट म्हटलंय का बाबा? लक्षण ऐकोनी माने वीट मत्सरे करी खटखट नीती नायके उद्धट तो एक पडत मूर्ख श्रीराम। काही लक्षणं सांगायला घेतले की ह्याला कंटाळा येतो। लक्षणे ऐकून माने वीट मत्सरे करी खटखट खटपट
नीती नायके उद्धट तो एक पडत मूर्ख श्रीराम. त्याला काही नीती सांगायला गेलं तो म्हणतो मला सगळं माहित आहे, मला शिकवू नका. जाण परे भरी भरे आला क्रोध न सावरे. म्हणजे थोडं वाचलं ना तरी याला वाटतं सगळे जगातलं ज्ञान माझ्याकडेच आहे. म्हणजे असं म्हणतात की पाण्याने पूर्ण भरलेला हंडा जर डोक्यावर ठेवला तर तो डोक्यावरनं वाहणाऱ्याचं अंग भिजवत नाही. आपल्याला माहिती आहे दुडीवर दुडी, म्हणजे त्या बायका एकावर एक उतरंड आहे. कशाची आहे? त्या पाण्याची उतरंड आहे. एकावर एक हंडे ठेवलेले आहेत. एक हंडा कमरेवर आहे, खांद्यावरती ती पूर्वी धुणं धुवायला नदीकाठी जायचे त्याचा पिळा आहे. आणि ह्या बायका गप्पा मारत चाललेल्या आहेत घरी येताना, तरी वरच्या हंड्यातला एक थेंब सुद्धा त्या बाईच्या अंगावर पडत नाही. कारण का? तो हंडा पूर्ण भरलेला आहे म्हणून. आणि अर्धवट भरलेला हंडा जर डोक्यावर घेऊन चाललो ना तर तो वाहकाचं अंग भिजवतो असं. म्हणजे नुसतं वाचला अभ्यास केला म्हणजे मला ज्ञान आलं असं नाही. जाणपणे भरी भरे आला क्रोधन नावरे. म्हणजे एवढं वाचलंय पण आलेला राग आवरता येत नाही तर काय काम आहे. आला क्रोध नावरे क्रिया शब्दास अंतरे तो एक पडत मूर्ख श्रीराम. क्रिया शब्दास अंतरे. क्रिया म्हणजे जे काही चांगलं आहे मनाला पटतंय पण त्याची तशी क्रिया करायला जात नाही, त्याला पडत मूर्ख म्हटलंय. त्यातला एक पडत मूर्ख मी तुमच्या समोर आहे. म्हणजे वाचता येते पण म्हणजे काय बघा काय शब्द आहे का? क्रिया शब्दास अंतरे. म्हणजे त्याला माहिती आहे का नाही की आपण जर सकाळी मॉर्निंग वॉक केली तर आपले गुडघे चांगले राहतील, माहित आहे का नाही? मग तशी त्याला माहित नाही असं नाही, कळत नाही असं नाही. पण क्रिया शब्दास अंतरे म्हणजे त्याप्रमाणे कृती करायची म्हटलं तर कृती करत नाही. म्हणजे कळतंय सगळं मग कळतंय पण वळत नाही. क्रिया शब्दासांतरे जसं आपण बघा आपल्या ग्रंथ याच्यात सुद्धा आपण रोज उपासनेत म्हणतो निरूपणी हे सद्वृत्ती होते स्थळ त्याग होताची सवेची जाते. बघा पुढचा शब्द महत्वाचा आहे. काये करू रे क्रिया घडेना तुझं वीण रामा मजकंठ. ऐकल्यानंतर सगळं चांगलं आहे असं पटतं पण त्याप्रमाणे प्रॅक्टिकली करायला जावं तर जमत नाही. क्रिया शब्दासांतरे तो एक पडत मूर्ख श्रीराम. वक्ताधिकारी वीण वक्तृत्वाचा करी क्षीण. असं म्हटलंय की तुम्हाला जर 4 लोकांच्या पुढे बोलायचं असेल तर अभ्यासे प्रकट व्हावे नाही तरी झाकोनी असावे. प्रगट होऊन नासावे हे विहित नव्हे श्रीराम. बघा मध्ये टीव्हीवरती आम्हाला सगळे येतं आम्हाला केलं म्हणून दाखव श्लोक. 2 शब्द म्हणला पुढचं त्याला बोलताच येईना. टीव्हीवरती ऑनलाईन काय अरे मग मला सगळे येते म्हणून नको ना काय. त्याला येतच नव्हतं पुढचं पण ते मोठे हुशारी दाखवायला गेला आणि पुढचं त्याला नीट बोलताच आलं नाही. वक्ता अधिकारे वीण वक्तृत्वाचा करी क्षीण वचन जयाचे कठीण तो एक मूर्ख श्रीराम. आता समोरच्या माणसाला सुधारायचं तर त्याच्या अंगावर ओरडून बसकून काही चालत नाही. त्याच्याशी गोड बोलावं लागतं आणि गोड बोलून त्याच्याकडनं त्याच्यातले दोष हळूहळू कमी करावे लागतात. आता आपण जनरली काय होतं बाहेरची माणसं आली ना हे बघा हे पोरगं आमचं काय अभ्यास करत नाही काही नाही सारखं पळायला जातं काय. पण 4 लोकांच्या देखत तुम्ही असं म्हणा काय नाही आमचा मुलगा आहे ना खूप हुशार आहे त्याला बघा असं वाटतं की अभ्यास आपला झाला पाहिजे आपल्याला मॅडमनी चांगलं म्हणलं पाहिजे असं म्हणून तो अभ्यास करतो. तर पाहुणे निघून गेल्यानंतर मुलगा विचार करायला लागतो मीच अभ्यास करत नाही मी काही करत नाही तरी आई माझ्यावर जर 4 लोकांच्या देखत चांगलं सांगते म्हणजे माझं काही तर चुकतं हे त्याला कळायला लागतं.
जे समोरच्या माणसाला बदलायचं असेल तर त्याच्या अंगावर ओरडून चालणार नाही, त्याला गोड बोलून कसं बोलावं लागतं बघा. मुलाचे चालीने चालावे, म्हणजे आपल्याला भरभर चालता येतं का नाही, पण नातवाला घेऊन चालल्यानंतर आपण भरभर चालूत का नाही चालणार. त्या लहान मुलाच्या चालीनेच आपल्याला हळूहळू चालावं लागतं. मुलाचे चालीने चालावे, तसं जनास शिकवावे हळूहळू. तसं लोकांमध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर ते हळूहळू घडणार, एकदम घडणार नाही. याची जाण आपल्याजवळ असायला पाहिजे. म्हणून वचन जयाचे कठीण, तो एक पडदमूर्ख स्त्रीराम. समोरच्याला सुधारताना त्याच्या अंगावर ओरडून वसकून काही उपयोग नाही. लेकी बोले सुने लागे असं केलं तर त्याचं त्याला कळतं बाबा हे आपल्यासाठीच बोललंय म्हणून. हां, डायरेक्ट त्याचं नाव घेऊन बोलण्यापेक्षा लेकी बोले सुने लागे असं. आता आम्ही दोघींनाही बोललो, लेकीलाही बोललो, सुने सासूलाही बोललो, म्हणजे आमच्या बायकोलाही बोललो ना, फारक्या आजींचंही नाव घेतलं. पण एक का तर हे दोन्ही आपलेच आहे. पत्नी आपलीच आहे, आजी आपल्याच आहे. पण त्यांना बोलल्यानंतर बाकीचे माणसं सुधारतात ना. अरे बाबा आपण बोलतो उपयोगी नाही, आपण चेष्टा मस्करी करता उपयोगी नाही. म्हणून जनास शिकवावे हळूहळू. श्रोता बहुश्रुतपणे वक्तयासे आणि उणे. आता काही वेळेला वक्ता नवीन असतो, त्यांनी वाचलेलं असतं पण सगळं काही त्याला आठवत नाही, आणि मग मध्येच उठून श्रोत्याने सांगितलं जाऊ असं काय, त्याच्या पुढे अमुक आहे. आता तुम्हाला जरी माहिती असलं पुढे काय आहे, त्याला जरी सांगता येत नसेल तर तिथे त्याचा अपमान करायचा नाही कुणाचा, वक्त्याचा. आपण जरी ज्ञानी असलो तरी त्याला तो कार्यक्रम संपल्यानंतर सांगायचा, अहो महाराज तुम्ही जो संदर्भ दिला ना तो खरा चुकलाय, तो असा पाहिजे संदर्भ. हा, त्या तोही म्हणतो बरं झालं मी सांगताना चुकलो बरं का. मग तो पण आहे ना, तो वाचूनच आलेला आहे ना, पण त्यालाही कळतं. मग त्याच्या चुका म्हणजे कुणाच्या वक्त्याच्या चुका श्रोत्याने त्याला चार लोकात सांगू नये, त्याला नंतर एकांतात घेऊन सांगावे. श्रोता बहुश्रुत म्हणे वक्तयासा आणि होणे वाचाळपणाचे निगुणे, तो एक पडत मूर्ख श्रीराम. मग असा श्रोता कसा आहे, वाचाळ आहे. तो पढत नाही का, म्हणजे अभ्यासू नाही का, वाचक नाही का आहे, पण त्याला केव्हा बोलावं आणि केव्हा बोलू नये कळत नाही. दोष ठेवी पुढलासी तेची स्वयी आपणापाशी. ज्या दोषासाठी, म्हणजे समोरच्या माणसाला एखादा दोष आहे, ज्या दोषासाठी आपण त्याला बोलतो तेच दोष आपल्याकडे आहेत. मग समोरच्या माणसात दोष आहेत खरं आहे, पण ते आपण आपल्यामध्ये पण आहे. मग आपल्यातले दोष हे ज्या वेळेला आपण काढून टाकू त्यावेळेला त्याला बोलण्याचा आपल्याला अधिकार आहे. एका गुरुकडे एक मनुष्य गेला, म्हणला महाराज आमचा मुलगा सारखा गुळ खातो, काय करावं. ते म्हणले का हो, नाही ते टीव्हीवर याच्यावर चालतं ना, गुळ खा गुळ खा, आपलं सारखं जाता येता खातं. अरे बाहेर जाताना खावं, जेवढ्याच्या आधी खावं किंवा किती खावं, एक खडा खावा, म्हणजे त्यांनी सांगितलेलं असतं, ते आरोग्याच्या दृष्टीने सांगितलेलं. हा म्हणले सारखंच खातं, जाता येतं आपलं टाकला तोंडात. मग गुरु म्हणाले असं करा, एक आठवड्याने या तो. समजा तो गुरुवारी आला असत, ते म्हणले पुढच्या गुरुवारी त्याला घेऊन या. आले त्या मुलाला घेऊन, त्याची आजी आली, म्हणजे आता याला सांगा बाळ, अरे गुळ आहे ना त्याची काही खाण्याची एक ठराविक वेळ आहे, त्यावेळेला तो खावा, म्हणजे तो आरोग्याला हितकारक असतो, सारखा खाऊ नये. अति सर्वत्र वर्जेत. अरे अति तिथं माती. झालं, त्या मुलाला आजीने सांगितलं जा खेळायला. मग महाराजांनी ते विचारलं का हो, मग हे तुम्हाला 8 दिवसापूर्वी पण सांगता आलं असतं. आज तुम्ही जे सांगितलंय
ते 8 दिवसापूर्वी त्याला सांगितलं असतं बाबा अति सर्वतोवर्जित किंवा सारखा खाऊ नये काय असेल, मग आज का सांगितलं? जी मी पण जाता येता गुळ खात होतो, पण ते चुकीचं आहे माझ्या लक्षात आलं आणि मी माझी सवय सोडून टाकली. आता मला त्याला सांगायचा अधिकार आहे. म्हणजे जो दोष आपण त्याच्याकडे दोष आहे म्हणून त्याला बोलतो, तेच दोष जर आपल्याकडे राहिले तर काय उपयोग आहे? बघा ही बाई आहे ना, स्वयंपाक झाल्यानंतर ती कट्टा आवरतच नाही. एक दिवशी हा बाईचाच कट्टा आवरायचा राहिला. मग तिच्या लक्षात आलं व आपण गडबडीत आज कामाच्या घडीत म्हणा, भूक लागली म्हणून म्हणा, आपण तसंच जेवायला गेलो आणि ते किचन कट्टा आवरायचाच राहिलाय की. मग तसंच त्याही बाईचं कधी असं झालं असेल, तिला भूक लागली असेल, तिला कोणाचा फोन आला असेल, काय असेल, ती बाहेरच्या खोली गेली, गप्पा मारत बसली, इकडे कट्टा आवरायचाच राहिला. मग जो दोष दुसऱ्याकडे आहे तोच दोष आपल्याकडे असेल तर आपल्याला त्याला बोलायचा अधिकार राहतो. दोष ठेवी पुढीलासी, तेची सोय आपणापासी, ऐसे न कळे दयाशी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. अभ्यासाचे निगुणे सकळ विद्या जाणे, जनास निभून येणे, तो पडत मूर्ख श्रीराम. त्यांनी खूप अभ्यास केला. म्हणजे अभ्यासाचे योगे, अभ्यासाचे गुणे सकळ विद्या जाणे, सगळं येते म्हणाले. पण म्हणाले कसं येत आहे? त्या गाढवाच्या पाठीवरती वेदग्रंथ ठेवले. आता गाढवाला काय रेतीची गोणी ठेवा आता, नाहीतर वेदाचं ग्रंथ ठेवा, त्या गाढवाला काय कळतंय का? गाढवाला काय कळत? त्याला ओझवायचं माहिती. त्याचा उपयोग काहीतरी समाजाला झाला पाहिजे ना. मग नुसतं आपल्याला येऊन उपयोग नाहीये. मग ते ओझं वाहण्यासारखं झालं. मग आपण जे काही वाचलंय त्या वाचण्याचा आपल्याला लोकांना नीट समजून सांगता आलं पाहिजे. नुसतं ज्ञान आपल्याजवळ घेतलं आणि वरती गेला काय उपयोग आहे? ज्ञान आपल्याजवळ ठेवायचं नाही. आपल्याला सुंदर पुरणाची पोळी करता येते ना, मग आपल्या मैत्रिणीला शिकवावी. आपल्या कोणाचं नातेवाईक असेल, कुणी आले, बाई तुला येते का करता? मला येत नाही. मग असं का मी उद्या पुरणाच्या पोळ्या करणार आहे, तू ये, मी कशा करते तुला समजून सांगते. म्हणजे आपल्याकडे ज्ञान आहे. एखाद्याला सुंदर रांगोळी काढता येईल, एखाद्याला विणकाम करता येईल, एखाद्याला काही करता येईल, एखाद्याला फुलाचं डेकोरेशन करता येईल, प्लास्टिक फुलं बनवता येईल, मोत्याच्या माळा बनवता येतात. मग आपल्याकडे जे ज्ञान आहे ते भगवंताने केवळ आपल्याकडे देऊन वरती घेऊन यायला सांगितलं नाही. तो म्हणून तो वाटून ये. आपल्याजवळ जे आहे ना, जे जे आपण असं ठावे, मग ती रांगोळी काढण्यापासून 64 कला, सगळ्या कला, जे जे आपण असं ठावे ते ते इतरास सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. तसं ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला ते ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. अभ्यासाचे गुणे सकळ विद्या जाणे, जनास निभून येणे, तो एक पडत मूर्ख श्रीराम. हस्तदा बांधिजे उर्णदंते, लोभे मृत्यू भ्रम राहते, ऐसा जो प्रपंची गुंते, तो एक पडत मूर्ख श्रीराम. हस्त बांधीजे उर्ण करते. हत्तीला बांधलंय म्हणजे कशाने? कोळ्याचं जे जाळं असतं ना, म्हणजे आपण त्याच्यावर बोट घातलं तर ते कोळे जाळ तुटून जाईल. असल्या कोळ्याच्या जाण्याने म्हणजे कुणाला हत्तीला बांधून ठेवलंय. अरे तो हत्ती त्याच्यात राहील का? हा, एखादी काडी जरी त्याच्यावरनं फिरवली तर ते कोळ्याचं जाळं तुटून जाईल. हस्त बांधीजे पूर्ण तंते, लोभे मृत्यू भ्रम राहते. अति लोभ झाला, काय झाला? भ्रमर गेला म्हणजे भुंगा, त्या कमळामधला मकरंद सेवायला गेला. पण संध्याकाळ झाली, ते कमळ मिटलं. आता तो तसाच कमळात. सकाळी सूर्याचा उदय झाल्यावर उमळणार ना ते. त्याचा मृत्यू तिथेच झाला. कशामुळे झाला? अतिलोभाने. अरे बाबा, आता ते कमळ मिटायला आलं, यातनं बाहेर पड तू, तर जिवंत राहशील ना. त्याची मिटण्याची वेळ झालेली आहे.
लोभे मृत्यू भ्रमराते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पडत मूर्ख श्रीराम. लोभाच्या योगाने प्रपंचामध्ये गुंतून पडलाय. अरे जसं गुंता येतं तसं आपल्याला बाहेर पण निघता येतं. जसं गुंता येतं ना तसंच बाहेर निघता येतं. सगळ्याच्या कार्यक्रमाला जायचं. आता त्यांनी ठरवलं आता माझी तब्येत ठीक नाही, मी कोणाच्या कार्यक्रमाला येणार नाही. झाला, हा मोकळा झाला. म्हणजे गुंतला होता कोण? हाच. आता मी कोणाकडे येत नाही म्हणतो तो हाच. म्हणजे गुंतणाराही हाच आणि त्यातनं बाहेर पडणाराही हाच. म्हणजे आपल्याला प्रपंचात गुंतता पण आलं पाहिजे आणि त्यातनं आपल्याला बाहेर निघता पण आलं पाहिजे. हस्त बांधिये उर्णदंते लोभे मृत्यू भ्रमराते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पडत मूर्ख श्रीराम. स्त्रियांचा संगधरी स्त्रियासी निरूपण करी निंद्य वस्तू अंगीकारी तो एक पडत मूर्ख श्रीराम. म्हणजे स्त्रियांचा संग धरू नये असं म्हटलं. याचा अर्थ मनामध्ये सारखा स्त्रीचा विषय आणू नये, विचार आणू नये. निंद्य वस्तूचा अंगीकार करू नये. जेणे उणीवे अंगासे तेचे दृढ धरी मानसे देहबुद्धी जयापाशी तो एक पडत मूर्ख श्रीराम. जेणे उणीवे अंगाशी आपल्याला कमीपणा येईल असे काही आपल्या वर्तन असेल तर ते वर्तन सोडून देता आलं पाहिजे. या वर्तनामुळे लोक आपल्याला नावं ठेवतात, ते करायला नकोय. दृढ देहबुद्धी जयाशी म्हणजे ज्ञानी आहे, वाचक आहे, पण देह म्हणजेच मी आहे याला देहबुद्धी म्हणतात. मग देहबुद्धी जायला पाहिजे. देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. म्हणजे मी देह आहे ही देहबुद्धी जाऊन आत्मा म्हणजे मी आहे ही आत्मबुद्धी आपल्या मनामध्ये दृढ झाली पाहिजे. सांडोन्या श्रीपती जो करी नरस्तुती का दृष्टी पडल्यांची वर्णी कीर्ती तो एक पडत मूर्ख श्रीराम. असं म्हणलंय तुम्हाला स्तुतीच करायची ना. मग स्तुतीला पात्र कोण आहे? तो एक परमात्मा आहे. स्तुती करावी परमेश्वराची करू नये व्यर्थ कधी जनाची. म्हणाले स्तुती करायची तर परमेश्वराची करावी. सांडोन्या श्रीपती जो करी नरस्तुती का दृष्टी पडल्यांची वर्णी कीर्ती तो एक पडत मूर्ख श्रीराम. जे जे समोर दिसेल त्याची कीर्ती वर्णन करून सांगतो. अरे कीर्ती वर्णन करण्यासारखा एकच आहे तो परमात्मा, त्याचे वर्णन करावे. वर्णी स्त्रियांचे अवयव नाना नाटके हावभाव. आता कथेमध्ये कीर्तनामध्ये स्त्रियांची चरित्र येतात, त्याच्यात त्याचं वर्णन असतं स्त्रियांच्या शरीरातल्या अवयवांचं. पण त्याच्यात त्या वर्णनात गुंतून पडू नये असं सांगितलंय. तेवढं वाचावं आणि पुढे जावं. वर्णी स्त्रियांचे अवयव नाना नाटके हावभाव देवा विसरे जो मानवा तो एक पडत मूर्ख श्रीराम. देवाला विसरणारा मनुष्य कितीही शिकलेला असला तरी काय कामाचा आहे. झाडाचेही पान हाले त्याची सत्ता चाले हे शरीर कोणाचे सत्ते कोण बोलवी ते हरिविण. एवढं सगळं वाचलंय पण तरी सुद्धा त्या देवावर त्याचा विश्वास नसला तर काय म्हणावं. देवा विसरे जो मानव तो एक पडत मूर्ख श्रीराम. भरून वैभवाचे भरी जीव मात्रा तुच्छ करी पाखंड मत थावरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. भरोनी वैभवाचे भरी म्हणजे संपत्ती सत्ता हे एकदा जास्ती यायला लागले ना मग जीव मात्रा तुच्छ करी. आपल्याला श्रीमंती आली की गरीबाकडे तुच्छ बुद्धीने पाहायचं. अरे तुला श्रीमंती आली आज
आधी कोण, तू गरीबच होतास ना, आता तुला ऐश्वर आलंय. मग गरीबालाही विसरून चालत नाही आणि गरिबीला पण विसरून चालत नाही. आपल्याला कितीही ऐश्वर आलं तरी ज्यातनं आपण वरती आलो त्या परिस्थितीला विसरून कसं चालेल. तुला ज्या वेळेला अडी अडचणीला 2 पैसे लोकांकडे मागावे लागत होते, मग आज तुला लोकांनी पैसे मागायची वेळ येता उपयोग नाही. तुला जर त्या समोरच्या माणसाची अडचण कळली की आता याची कंपनी बंद आहे किंवा याचा आता आजारी असल्यामुळे 8 दिवस रजे कामावर जाऊ शकणार नाही, आता याला थोडी पैशाची गरज आहे, ही आपण स्वतःहून जाणणं आणि त्याला मदत करणं. त्यांनी मागितल्यावर मदत करणं हा चांगलंच आहे, पण त्यांनी न मागता सुद्धा आपल्याला मदत करता आली पाहिजे. अरे तू उद्या नोकरीला जाशील ना, तेव्हा माझे पैसे मला परत दे. आत्ता तुला मुलाची फी भरायची ना, आत्ता घे, मग नंतर मला परत दे. समजा एखाद्या मुलाची आपण फी भरली आणि त्यांनी आपले पैसे परत केले नाही, न करू देत. आपण एका विद्यार्थ्याची फी भरली असं मनात समजावं. म्हणजे आपण करताना समोरच्या म्हणजे आपल्याला भगवंताने ऐश्वर दिले म्हणून दुसऱ्याला तुच्छ लेखू नये. आपण आधी अज्ञानीच होतो ना, आता ज्ञानी झालोय. आपण आधी कोण होतो? अज्ञानी होतो. आता आपण खूप ग्रंथ वाचले, कीर्तन वाचले, प्रवचन ऐकले, आपल्याला थोडं ज्ञान आलं. आता आपण ज्ञानी झाल्यानंतर अज्ञानी माणसाकडे तुच्छ बुद्धीने पाहून कसं चालेल? अरे तू पण आधी अडाणीच होता ना, आत्ता तुला काही थोडंफार ज्ञान झालंय. म्हणजे ऐश्वर्य आल्यानंतर सुद्धा दारिद्र्याला विसरू नये आणि ज्ञान झाल्यानंतर सुद्धा अज्ञानी माणसाकडे तुच्छ बुद्धीने पाहू नये. जो करतो तो पडत मूर्ख. बरोने वैभवाचे भरी जीव मात्रा तुच्छ करे, पाखंड मतधावरे तो एक मूर्ख श्रीराम. चांगली मत संपादन करावे, वाईट मत प्रतिपादन करू नये. पडत मूर्ख श्रीराम. व्युत्पन्न आणि वितरागी. आता कोणाला दान, तुम्ही अन्नदान करायला लागले की लोक नावं ठेवतात, काय सारखं खायला घालतात, काय घालतात. अरे तू हॉटेलात गेल्यानंतर अन्नाची किती नासाडी करतोस, मग ते तुला चालतंय, पण कुणाला 2 घास खायला घातले तर तुला वाईट वाटतंय. व्युत्पन्न आणि वितरागी. ब्रह्मज्ञाने महायोगी. भविष्य सांगो लागे जगी, तो एक पडत मूर्ख श्रीराम. चांगला ज्ञानी मनुष्य, पण म्हणाले कुणाला भविष्य सांगायच्या भानगडीत पडू नये असं. का तर चांगलं झालं तर लोक तुम्हाला चांगलं म्हणतील, वाईट झालं तर लोक नावं ठेवायला लागतील. काही जरूर नाही. फार तर तात्पुरतं आता सध्या तुला दिवस चांगले का वाईट आहेत एवढंच सांगावं. डिटेल भविष्य सांगायला जाऊ नये. कारण असं म्हणतात की फक्त 30% भविष्य खरं होतं, म्हणजे 70% खोटं आहे की नाही. पण 70% खोटं म्हणूनही चालत नाही. 30% मग तो सांगतो. जसं आपल्याला काय सांगितलंय, 2-3 दिवस टीव्हीवर बातम्या येत आहेत, आता 4 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे. मग आपण त्यातनं काय समजायचं आहे? जाताना पिशवीत छत्री ठेवली पाहिजे, नाहीतर रेनसीट ठेवलं पाहिजे. पाऊस पडू का न पडो, पण सांगितलंय ना त्या. तसं ज्योतिष तुम्हाला भविष्य सांगतो. काय सांगतो? सध्याचा काळ तुम्हाला अनुकूल नाही आहे, तर तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट करू नका. सध्याचा काळ तुम्हाला अनुकूल आहे, करा, पण किती करा? बुडलं तरी हरकत नाही, एवढी करा. नाही तर तुम्ही सगळे पैसे टाका तर रडत बसणार, तुम्हीच सांगितलं म्हणून मी गुंतवले. नको. मग त्यापेक्षा जास्ती सांगायच्या भानगडीत पडू नये. श्रवण होता अभ्यंतरी. असं आहे, तुम्ही एकदा ज्योतिषाचा अभ्यास करायला लागलात ना, मग तुम्हाला समोरच्या माणसाचा मृत्यू कधी आहे ते. आमच्या आईचे मामा होते, तेव्हा ते शिक्षक होते आणि त्यांना ज्योतिषशास्त्राचा अभ्यास होता. तर त्यांचे वडील आजारी होते. आई म्हणली, बघ आता बाबांची तब्येत काय, तुझ्या बाबांची तब्येत काय एवढी चांगली नाही, तर तू काय आज शाळेला जाऊ नको. अगं आई तसं काही नाही, मी शाळेला जाऊन ये, मी घरी आले की बाबा माझ्या मांडीवर डोकं ठेवतील, मी त्याला पाणी पाजेल आणि जाईल. आणि तसंच घडलं. ते शाळेतनं आले, त्यानंतर व्यवस्थित तेवढ्यात बाबांना जास्ती व्हायला लागलं. बाबाने याच्या मांडीवर डोकं ठेवलं, यांनी पाणी पाजलं. मग आईने त्यांना सांगितलं, याच्या पुढे कुणाचाही मृत्यू सांगायचा नाही.
म्हणजे आपल्याला जरी कळत असेल तरी सांगायचं नाही, कारण मृत्यू हा कधी पण येऊ शकतो ना. एखादा मनुष्य तुम्ही सांगितलं त्याच्या धसक्यानेच मरेल, आपण मरणार आहे असं आणि तुझं भविष्य चुकलं तर काय होईल, तो मनुष्य तर मरण नसलं तर त्याला हार्ट अटॅक येऊन जाईल, तो ते सांगायच्या भानगडी पडून. श्रवण होता अभ्यंतरी. आता आपण एखाद्या गुरुकडे जातो, सत्पुरुषाकडे जातो, आपल्यातले सगळे दोष त्याला दिसत असतात, कुणाला, त्या सत्पुरुषाला, पण तो सांगत नाही. त्या माणसामध्ये एवढे दोष आहेत तो सांगत नाही. तो म्हणतो सांभाळून राहा बरं का तुम्ही, हा या माणसाला सांभाळून राहा. म्हणजे त्या माणसात दोष आहेत पण ते लगेच एकाएकी जाणार नाहीत. जसं वस्त्र रोज धुवून हळूहळू हळूहळू ते स्वच्छ होईल, तर त्याप्रमाणे सत्पुरुषाला सगळं कळतं, पण सत्पुरुष सगळंच काही सांगत नाहीत, कळून सुद्धा सांगत नाहीत. श्रवण होता अभ्यंतरी गुणदोषाची चालना करी, परभूषण मत्सरे तो एक पडत मूर्ख श्रीराम. लोकांच्या गुणदोषाची उठाठेव करू नये म्हटलं. म्हणजे एखादा मनुष्य चांगला आहे का एखादा मनुष्य वाईट आहे, या गुणदोषाची उठाठेव करू नये. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, कासया गुणदोष वानू इतरांचे, मज काय त्यांचे उणे असे. ते म्हणतात दुसऱ्याच्या गुणठेवाची, गुणाची आणि दोषाची मी उठाठेव कशाला करू, माझ्यामध्ये सुद्धा काही गुण आहेत काही दोष आहेत, मग दुसऱ्याच्या गुणदोषाची उठाठेव मला कोणी सांगितली. म्हणजे दुसऱ्याच्या त्याच्यात असं का म्हणतंय, तर एखादा मनुष्य चांगलं काही सत्कर्म करत असेल तर परमेश्वर त्याच्या सत्कर्माची चांगली फळं त्याला देईल, आणि एखादा मनुष्य वाईट वागत असेल तर भगवंत त्याच्या वाईट वागण्याची शिक्षा त्याला देईल. भगवंताच्या लाठीचा आवाज येत नाही. आपल्याला वाटतं देवाने याला शिक्षा का करत नाही, देव त्याचे 100 अपराध भरलेले बघत असतो, तेवढा कोटा पुरा झाला की त्याला शिक्षा केल्याशिवाय राहत नाही. बघा, आपल्याही शरीरात नाना प्रकारचे रोग दबा धरून बसलेले आहेत. मग आत्ता का बाहेर येत नाहीत? आत्ता तुम्ही व्यायाम करता, चांगलं खाणं पिणं आहे तुमचं, म्हणून ते दबा धरून बसलेत. एकदा का तुमचा व्यायाम कमी झाला, एकदा का तुमचं खाणं पिण्याचं कमी झालं, दाताने चावण्याची शक्ती ती एकदा कमी झाली की मग ते रोग हळूहळू उठाव करायला लागतात. मग म्हणले आधी होते आता का नाही, ते तुमची वाट बघत होते. तुमच्याकडे एकदा ते आले, प्लेटलेट कमी झाल्या की याने हल्ला केलाच म्हणून समजा. नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य ना भजन. बरं म्हणजे हा भक्ती करतो का? आई भक्ती करत नाही. म्हणजे भक्ती 9 प्रकारची, श्रवणम कीर्तनम दास्यम सख्यम, अशा 9 प्रकारच्या भक्ती आहे. म्हणले यातली एखादी काहीच करत नाही. म्हणजे ना देवाची भक्ती, ज्ञानी आहे का नाही, आहे, वाचक आहे, अभ्यासू आहे, पण भक्ती करत नाही. नाही भक्तीचे साधन. बरं म्हणले एवढं त्याने अभ्यास केलाय, काय वैराग्य? अजिबात नाही म्हणाले. नाही भक्तीचे साधन, नाही वैराग्य ना भजन, क्रिये वीण बोले ब्रह्मज्ञान, तो एक पडत मूर्ख श्रीराम. ब्रह्मज्ञान बोलतोय पण क्रिया तशी नाहीये. काय म्हटलंय बघा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. नुसतं बोलून उपयोग नाही, तसं जो आचरण करतो लोक त्याच्या शब्दावर विश्वास ठेवतात. कुणाच्यावर विश्वास ठेवतील लोक? जो बोलतो तसं वागतो त्याच्या शब्दावर विश्वास ठेवतील. बोलतो एकडे वागतो भलतंच तर नाही विश्वास ठेवणार लोक. बघा, आपल्या शब्दाला एक वजन यावं लागतं, वजन. मग लोक आपलं ऐकतात. त्या शब्दाला वजन पाहिजे. त्यावेळेला गुरुवारची उपासना आपली असायची फार नाक्यावर.
काय म्हणलं, हा थोडं पुढं सरका. मग आम्ही काय म्हणायचं, अहो निदान सरकल्यासारखं करा. आता लोकांना लक्षात येते की मागे लोक उभे आहेत आणि त्यांना बसायला जागा. मग एखाद्या गुरुवारी मी नसलो की मग लोक म्हणा, हा आम्ही सांगतो तर लोक पुढे सरकत नाहीत. असे म्हणले ते सांगण्याची एक पद्धत आहे. तुम्हाला त्या माणसाने आपलं ऐकलं पाहिजे, अशा प्रकारे सांगता आलं पाहिजे. न म्हणे तीर्थ, न म्हणे क्षेत्र, न म्हणे वेद, न म्हणे शास्त्र. पवित्र कोळी जो अपवित्र तो एक पडत मूर्ख सुधीरा. बरं, म्हणजे या माणसाचा जन्म कुठं झालाय? या ज्ञानी माणसाचा, म्हणजे अभ्यास केलेल्या माणसाचा चांगल्या सत्कुळात जन्म झालाय. म्हणजे तर परमार्थाला अनुकूल वातावरण आहे का नाही? पण असा सत्कुळात जन्म होऊन सुद्धा तो ना तीर्थ मानत, ना दैवत मानत, ना काही मानत. मग काय उपयोग आहे तुझा चांगल्या कुळात जन्म येऊन? म्हणजे पंढरपुरात जन्म येणं चांगलं भाग्याचं लक्षण नाही ना. पण पंढरपुरात जन्म येऊन पांडुरंगाच्या दर्शनाला जात नाही. अहो लोक लांबून चालू देतात, तुला जवळ आहे. मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक, बोले करी एक तो पडत मूर्ख स्त्रीला. मागे एक पुढे, तोंडावर स्तुती करणार आणि तो मनुष्य उठून गेला की त्याची निंदा करणार. मग मागे एक पुढे काय करायचंय? आपल्याला जे बोलायचंय ते त्या माणूस नसताना बोललेलं. पुन्हा त्यांनी म्हणलं, अहो तुम्ही माझ्याबद्दल असं बोललो का? हो बोललो तुमच्याबद्दल असं. म्हणजे त्या माणसाच्या मागे जे बोललंय ते आपल्याला त्याच्या तोंडावर पण सांगता आलं पाहिजे की हो आम्ही तुमच्याबद्दल असं असं बोललो. पण तुमच्या तोंडावर तुम्हाला चांगलं म्हणायचं आणि तुमची पाठ फिरली की तुमची निंदा करायची, हे चांगलं नाही. मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक, बोले एक करी एक तो एक पडत मूर्ख स्त्रीना. बोले एक करी एक, बोलायचं एक आणि वागायचं दुसरं काही कामाचं. प्रपंचाविषयी सादर परमार्थी ज्याचा अनादर. प्रपंचाविषयी सगळी कामं करायला तयार. प्रपंचाविषयी सादर परमार्थी ज्याचा आदर. पण परमार्थ करायचं म्हटलं तर नाही म्हणतो, मला वेळ नाही. प्रपंच करायला एवढा वेळ आहे पण परमार्थाला वेळ नाही. प्रपंचाशी सादर परमार्थी ज्याचा अनादर, जाणपणे घे अंधार तो एक पडत मूर्ख असेल. जाणपणे म्हणजे आता याला कळत नाही असं नाही की प्रपंच अशाश्वत आहे आणि परमार्थ शाश्वत आहे. हे कळून सुद्धा जो असं वागतो त्याला पडत मूर्ख म्हणायचं, नाही तर काय म्हणायचं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. यथार्थी सांडून वचन, जो रक्षून बोले म्हणा. आता वास्तविकता सांगायचं आहे ना, ते तुम्हाला त्या माणसातला एखादा दोष आहे सांगायचा आहे. पण त्याला काय वाटेल म्हणून गप्प बसून कसं चालेल? त्याला थोडं वाईट वाटेल सुरुवातीला आपण बोललो तर, पण त्याच्यातला दोष नाहीसा व्हायला पाहिजे ना, मग बोलायला पाहिजे. पण मग बोलायचं कसं? म्हणजे त्या समोरच्या माणसाचं मन न दुखवता त्याचे दोष त्याला सांगायचे. कठीण काम पण करायचंय. मग ते कसं करायचं? औषध कसं आहे? कडू आहे, पण ते कडू औषध जिभेला कडू लागू नये म्हणून त्याला वर्ण साखरेचा लेप दिलेला असतो. म्हणून त्याला म्हणतात शुगर कोटेड. म्हणजे वर्ण कोटिंग कशाचं आहे? साखरेचं आहे. म्हणून आत औषध कडू आहे. तसं गोड बोलून त्याला त्याच्यातले दोष सांगता आले पाहिजे. समोरच्या माणसातले दोष त्याच्याशी गोड बोलून त्याला सांगता आलं पाहिजे. काय शास्त्रात वचन आहे बघा, खरं बोला असं शास्त्रात वचन आहे. एखादा फटकळ मनुष्य असतो ना, हा म्हणले मी खरं बोललो त्याला, अरे बोल, खरं बोल, पण कसं बोल? प्रियम सत्यम वद प्रियम वद. हा म्हणजे खरंच बोल,
पण ते खरं बोल, पण ते प्रिय बोल, गोड शब्दात बोलता सांग. यथार्थ सांडून जो रक्षण बोले म्हणा, ज्याचे जेणे पराधीन तो एक पडत मूर्ख. श्रीराम एवढा शिकलेला आहे सगळा आहे, पण परस्वाधीन असला तर काय उपयोग आहे. त्याला स्वतःचं आत्मसत्व जागृत ठेवता आलं पाहिजे. सोंग संपादी वरी वरी करू नये त्याची करी, मार्ग चुकून भरे भरी तो एक पडत मूर्ख. श्रीराम वरवरचं सोंग करून का उपयोग. म्हणजे साधूचं सोंग घेतल्याने कोणी साधू होत नाही, वारकऱ्याचं सोंग घेतल्याने कोणी वारकरी होत नाही. म्हणजे वरवर सोंग घेऊन लोकांना फसवता येईल, पण त्यांनी जगाचं कल्याण होणार नाही. सोंग संपादी वरी वरी करू नये त्याची करी, मार्ग चुकवणे भरे भरी तो एक पडत मूर्ख. श्रीराम कितीतरी संन्यासाचा वेश घेताना लोकांना नादी लावतात असं आहेच. म्हणजे करू नये त्याची करी असं म्हणते. तो एक पडत मूर्ख. श्रीराम रात्रंदिवस करी श्रवणा, न संधी आपले अवगुण. म्हणले अहो किती ऐकतो माहितीये का, सकाळी टीव्हीवरची प्रवचन ऐकतो, त्यानंतर म्हणाले सकाळी वाचन करतो, मग दुपारी कीर्तनाला जातो, प्रवचनाला जातो, रात्रीच्या कीर्तनाला जातो. म्हणजे एवढं सगळं ऐकतोय. ऐकत नाही का, ऐकतोय. वाचत नाही का, वाचतोय. म्हणजे पडत आहे, म्हणजे शिकलेला आहे. पण रात्रंदिवस करी श्रवण, नसंडी आपले अवगुण. पण आपल्यामध्ये असलेले अवगुण जर तू जात नसतील तर त्या ऐकण्याला तर काय उपयोग आहे. आपल्या बघा दर चातुर्मासात म्हणा किंवा रोज झोपताना आपलं कुठं चुकलंय का याचा विचार करा. आपण न कळत कुणाचा अपमान केलाय का, न कळत कुणाचं मन दुखवलं गेलं का, न कळत आपल्यातनं असं काही वागणं घडलं का, बोलणं घडलं का, काय घडलं. आपण दिवस रात्री झोपताना विचार करावा. आणि खरोखर आपल्या हातनं काही झालं असेल दुसऱ्या दिवशी त्या माणसाची क्षमा मागावी. अरे वा मी अनवधानाने बोलून गेलो, मला काय तसं बोलण्याचा हेतू नव्हता, पण मला क्षमा कर. म्हणजे आपली चूक निदान भल्याच मग त्याला बोला नका बोलू, पण तुमची चूक तर तुम्हाला कळली पाहिजे. म्हणजे आपल्याला सुधारायचं आहे. लोक जगाला सुधारायला कधी जाऊ नये. कबीर म्हणतो एकदा, म्हणजे सगळे लोक म्हणतात जगात वाईट माणसंच फार येतो, सज्जन फार कमी आहे. सगळे जग वाईट माणसाने भरले. हा मनुष्य कसा आहे, त्याला वाटतं मी एकटा शहाणा जग मूर्ख. तसं ते लोक सांगत असे, ह्या वाईट आहे, तो वाईट आहे, तो वाईट आहे, तो वाईट. कबीर म्हणलं एकदा बघू तर वाईट माणसं किती आहे. म्हणून कबीर म्हणतो मी शोधायला बाहेर फिरलो. सगळं जग शोधलं. त्याने बरोबर सांगितलं 5 मिनिटं राहिले. गजानन महाराज की जय म्हणतो. तर म्हणजे माझ्या गुरुजींचं लक्ष द्यावं घड्याळाकडे. सगळं जग शोधलं म्हणाले. काय जग शोधलं की जग वाईट आहे, जग वाईट आहे म्हणून म्हटले मी सगळी माणसं जगातली शोधली, पण मला एकही मनुष्य वाईट दिसला नाही. मग म्हणले कंटाळून शेवटी घरी येऊन बसलो आणि मग विचार करायला लागलो की आता शोधायचं कोण राहिलंय. तो म्हणतो मला शोधायचं राहिलं की. आणि मग मी माझ्यामध्ये असलेल्या गुणदोषाचा विचार करायला लागलो. त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की मीच दोषी आहे. बघा काय त्याचा दोहा काय कबीराचा, बुरा जो लेखन मही चला बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा अपना तो मुझसे बुरा न कोय. काय म्हटलंय बघा. आपले अवगुण स्वहित आपले नेणे आपणा तो एक पडत मूर्ख. श्रीराम
नसंडी आपले अवगुण. निरूपणे भले भले श्रोते येऊन बसले, शूद्रे लक्षण बोले, तो एक पडन मूर्ख श्रीराम. आता निरूपणाला म्हणजे कथा ऐकायला अनेक ज्ञानी माणसं आलेली असतात, पण त्या ज्ञानी माणसाची मन दुखवतील असं बोलून काय उपयोग आहे. ज्ञानी माणसं आले, त्यांचा मान सन्मान आपल्याला राखता आला पाहिजे. राहिलेल्या कथा बघा आपण आता उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा करोपि यद्यन् नारायणायति अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती. ठेविले सावळी लाजला भान पाहताची आरती. कमलजा कस्तुरी मितीना दर्शना जल्लरी जल्लरी नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले गुंतले गणूला पाव विठाबाई. कमलजापती विठ्ठलाची सद्गुरु कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज जय. जय रघुवीर सद्गुरु गजानन महाराज की जय.